नमस्कार. आज अशी इडली बनवणार आहे जी तुम्ही मिठाई म्हणून कधी खाल्ली आहे का? म्हणजे फक्त इडली अधिक दूध बरोबर जबरदस्त मिठाई. ही गोड इडली एकदा खाल्ली तर त्याची चव विसरू शकणार नाही. चला तर मग वेळ न घालवता ही मिठाई बनवूया. गोड इडली बनवण्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ किंवा घरात जो असेल तो तांदूळ घ्यावा. त्यानंतर तो तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. त्यात तांदूळ बुडेल इतके पाणी घालून 1 तासभर भिजत ठेवावे. एका तासानंतर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये ते सर्व तांदूळ घालावे. त्यात अर्धी वाटी दूध घालावे. अर्धी वाटी दही घालावी. 3 चमचे साखर घालावी. 3 चमचे किसलेले ओले खोबरे घालावे व थोडासा खायचा पिवळा रंग घालावा व हे सर्व वाटून घ्यावे. अशा प्रकारे सर्व वाटून झाल्यानंतर ते सर्व पीठ दुसऱ्या भांड्यात काढावे. मग त्यात 1 चमचा साजूक तूप घालावे. थोडासा गोड खायचा सोडा घालावा किंवा बेकिंग सोडा घालावा व हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. मग इडलीच्या वाट्यांना तूप लावून त्यात थोडे थोडे पीठ घालावे. पीठ अगदी भरून घालू नये. त्याआधी इडलीच्या कुकरमध्ये थोडे पाणी घालून गरम करण्यास ठेवावे. मग त्या कुकरमध्ये इडल्या वाफवण्यास ठेवावे. साधारण 20 मिनिटे वाफवून घ्यावे. तोपर्यंत अर्धा लिटर दूध उकळून घ्यावे. दूध उकळले की त्यात 2 चमचे किंवा आवडीनुसार साखर घालावी. चमच्याने थोडे फिरवून घ्यावे व त्यात केसर घालावे. केसर नसेल तर फूड कलर किंवा लिक्विड फूड कलर घातला तरी चालेल. 15 मिनिटे किंवा जरा घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यावे. 20 मिनिटांनंतर इडल्या फार चांगल्या प्रकारे तयार झालेल्या आहेत. एका डिशमध्ये त्या सर्व इडल्या एक एक करून काढून घेऊया. आता गोड इडल्याही तयार झालेल्या आहेत व दूधही तयार झाले आहे. सर्व करताना प्रत्येक बाउलमध्ये प्रथम एक एक इडली ठेवावी. त्यानंतर त्यात तयार केलेले दूध घालावे. पुन्हा त्यावर एक एक इडली ठेवावी व पुन्हा तयार केलेले दूध घालावे. इडल्या बुडतील इतपत दूध घालावे. त्यानंतर त्यावर काजू व बदामाचे काप घालून सजावट करावी. वर एखादा मोठा काजू ठेवावा आणि अशा प्रकारे आपली ही मिठाई तयार झालेली आहे.
तर मग कशी वाटली एकदम आगळी वेगळी आणि खास दूध इडली मिठाईची रेसिपी? लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांना खूप आवडेल. एकदा घरी जरूर करा व ही मिठाई एन्जॉय करा. तर मग आवडली ना रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.